आता जो सगळा खर्च आहे इथं काय लक्षात ठेवायचं आहे, संचित निधी, बरोबर आहे, हा समजा संचित निधी आहे. एकदा रिव्हिजन करू. संचित निधीत नेमकं काय काय येतं. पहिलं, सरकारने गोळा केलेला सर्व महसूल, बरोबर आहे, सरकारने लावलेले सर्व कर महसूल, सरकारने उभे केलेले कर्ज, उभे केलेले कर्ज म्हणजे काय, नवीन कर्ज, आणि चौथं, सरकारने वसूल केलेले कर्ज, बरोबर आहे. थोडक्यात काय आहे, भारत सरकारच्या संचित निधीमध्ये भारत सरकारचा सगळ्याच्या सगळ्या कमाईचा भाग येतो. भारत सरकारच्या संचित निधीमध्ये भारत सरकारच्या कमाईचा सगळ्याच्या सगळा भाग येतो. याला महत्त्वाचं कलम आहे आर्टिकल 266, बरोबर आहे. आता एक महत्त्वाची बाब, या संचित निधीमधून पैसे खर्च करत असताना काय मुद्दा आहे लक्षात ठेवा. संचित निधीमधून जो खर्च असतो हा दोन प्रकारचा असतो. एक असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, म्हणजे काय, एक्सपेंडिचर चार्ज्ड अपॉन कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. संचित निधीवर प्रभारित खर्च म्हणजे काय, एक्सपेंडिचर चार्ज्ड अपॉन कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या प्रकारचा खर्च असतो संचित निधी मधून केलेला खर्च, म्हणजे काय, एक्सपेंडिचर मेड फ्रॉम कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आलं लक्षात. पहा, संचित निधी काय शब्द आहे, प्रभारित आणि मधून केलेला खर्च. तर हा जो प्रभारित खर्च आहे यावर फक्त चर्चा होते, यावर काय होतं, फक्त चर्चा होते, मात्र मतदान होत नाही. लक्षात ठेवा, यावर फक्त चर्चा होते, मतदान होत नाही. तर संचित निधीमधून जो केलेला खर्च आहे यावर चर्चा सुद्धा होते आणि यावर मतदान सुद्धा होतं. दोन्ही गोष्टी, चर्चा सुद्धा होते आणि मतदान सुद्धा होतं. तेच आपण समजून घ्या. पहा, संचित निधीवर प्रभारित खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर चार्ज अपॉन कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, यावर लोकसभेमध्ये मतदान होत नाही, फक्त चर्चा होते. तर या संचित निधीवर प्रभावित खर्चात नेमकं काय काय येतं, राष्ट्रपतीचा पगार, त्यांचे भत्ते, त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च, सो राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पगार आणि भत्ते. तिसरं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पगार, भत्ते, पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च, म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टच्या न्यायाधीशांचे पेन्शन. इथं लक्षात ठेवा, हायकोर्टच्या न्यायाधीशांचे पेन्शन, हा स्पेसिफिकली लक्षात ठेवा, स्टार मार्क करून ठेवतो. भारताच्या महालेखपालांचे पगार, भत्ते, पेन्शन आणि त्यांच्या कार्यकालाचा सर्व प्रशासकीय खर्च. कॅग बद्दल, बरोबर आहे, CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅगचं आर्टिकल किती आहे, कॅगचं आर्टिकल आहे 148. आलं लक्षात. पुढचं, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे पगार, भत्ते, पेन्शन आणि त्यांच्या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च. आणि भारत सरकार देय असलेल्या कर्जावरील व्याज आणि सक्रिय फंड यांच्यावरील चार्जेस, हे सगळं संचित निधीवरील प्रभारित खर्च आहे. यावर लोकसभेमध्ये चर्चा होते, मात्र यावर लोकसभेमध्ये मतदान होत नाही. परत एकदा सगळी लिस्ट पहा. ही लिस्ट तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे नवीनुसार. पहिलं कोणाबद्दल आहे, राष्ट्रपती. दुसरं आहे लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. त्यानंतर तिसरं आहे सुप्रीम कोर्टचं सगळं काही, हायकोर्टचं मात्र फक्त काय, पेन्शन. त्यानंतर कॅगचं सर्व काही. त्यानंतर UPSCचे चेअरमन आणि सदस्य यांच्याबद्दल सगळं काही. आणि भारत सरकारच्या कर्जावरील व्याज. या सगळ्यांवर लोकसभेत फक्त चर्चा होते, मतदान होत नाही. आणि या सगळ्या खर्चाला आपण काय म्हणून ओळखतो, या सर्व खर्चाला आपण म्हणतो संचित निधीवर प्रभारित खर्च. महत्त्वाची गोष्ट, अर्थसंकल्पाच्या तरतुदींवर मतदान करण्याचा विशेष अधिकार फक्त लोकसभेला आहे, राज्यसभेला यावर मतदानाचा हक्क नाही. राज्यसभेने त्यावर चर्चा होऊ शकते आणि राज्यसभेला किती दिवसांची मुदत असते, फक्त 14 दिवसांची मुदत असते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा.
किती दिवसांची मुदत असते? फक्त आणि फक्त 14 दिवसांची मुदत असते. हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे.